नमस्कार, मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा व खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंढे। आज आपण एका विशेष मुलाखतीसाठी धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत। हेतू असा आहे की तुळजापूर मतदारसंघामध्ये पायाला भिंगरी लावून फिरणारे बरेचसे नेते आहेत, पण त्या नेत्याचं वास्तववादी चित्रण जर पाहायला गेलं तर सर्वसामान्य जनतेमध्ये काम मानावं एवढं दिसत नाही। पण काम करणारे माणसं बाजूला राहतात आणि डिजिटलवरचे पुढारी समोर येतात। पैसे द्या, मतदान घ्या, व्यापार करा असे काही उमेदवार तुळजापूर तालुक्यामध्ये फिरत आहेत आणि घरंदाज असणारे पैसे देऊन वारंवार निवडून येणारे पुढारी हे सुद्धा आपण पाहतात। पण असा एक व्यक्तिमत्व धाराशिव शहरामधून पाडुळी गावच्या एका शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेलं नेतृत्व, हजारो कार्यकर्ते सध्या कार्यरत कामाला आहेत। हजारो कार्यकर्त्यांचे घर आज चालतायत, मग ते दूध डेअरीच्या पाठीमागून असो किंवा बँकेच्या माध्यमातून असू द्या, कारखान्याच्या माध्यमातून असू द्या, बऱ्याचशा उद्योगाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस कामाला लागला। हेतू एकच की मी माझ्या भागातला एकही तरुण मुंबई पुण्याला कामाला जाऊ देणार नाही, ही त्यांचं ध्येय आहे। आणि ते त्या भाषणामध्ये सारखं सांगतात, ज्याचा हेतू साफ असतो त्याला यश आपोआप असतंय। हेतू साफ ठेवा, निश्चित उद्योगामध्ये भरभराटी आल्याशिवाय राहणार नाही। आणि तीच भरभराटी धाराशिव शहरामध्ये रूपा माता समूहाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्र पाहत आहे। त्या रूपा माता समूहाचे चेअरमन सन्माननीय व्यंकटराव गुंडसाहेब आपल्या सोबत आहेत। तेही तुळजापूर तालुक्यामधून आमदारकीच्या रेसमध्ये आहेत। खरं पाहिलं तर आताच ते आमदार आहेत। याचं कारण असं की आमदारापेक्षा दुप्पट काम आता जनतेला देऊ शकतात आणि दिलेलं आहे। पण आमदार झाल्यानंतर अधिक काम देऊ शकतो, सर्वसामान्याचं काम करू शकतो, शासनाच्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवू शकतो, ही भावना मनात घेऊन ते सुद्धा आमदारकीला इच्छुक आहेत। तर आपण त्यांना विचारूया, सन्माननीय गुंडसाहेब, तुम्ही तुळजापूर तालुक्यामध्ये आता सध्या इच्छुक आहात आणि बलाढ्य आणि दांडगळे लोक, घरंदाज लोक जे काही पैसे देऊन एका मताला 10-10 हजार रुपये देण्याची तयारी आहे, आणि अशा झंझावातामध्ये तुम्ही आता कृती काम घेऊन उद्योगाच्या माध्यमातून चाललात, काय म्हणाल? येत्या होऊ घातलेल्या तुळजापूर विधानसभेसाठी मी भारतीय जनता पार्टीकडून इच्छुक असल्याबाबतचं मी पक्षाला कळवलं आहे। आणि तसं तर माझं घर किंवा माझा परिवार हा पूर्वीपासून एक संघाच्या विचाराचा, विश्व हिंदू परिषदेच्या विचाराचा, भारतीय जनता पार्टी, बजरंग दल या सगळ्या परिवारात आम्ही लहानाचे मोठे झालेलो आहोत। आणि मागच्या 2019 मध्ये मी भारतीय जनता पार्टीकडे विधानसभेबाबत उमेदवारीची मागणी केली होती। तत्कालीन राजकारणात जिल्ह्यात बदल झाले आणि राष्ट्रवादीचे स्टँडिंग आमदार, धाराशिवचे आमदार असलेले राणा जगजितसिंह पाटील हे भारतीय जनता पार्टीत त्यांनी प्रवेश केला आणि पक्षाने आम्हाला सांगितलं की यांना आपण संधी देऊ, तुम्ही यावेळेस थांबा। त्यांच्या विनंतीला, पक्षाच्या विनंतीला मान देऊन आम्ही थांबलो। पण यावेळेस निश्चितपणानं मी तुळजापूर विधानसभेची निवडणूक लढवण्याचं ठरवलंय। पक्षानं मला निश्चितपणानं संधी पक्ष मला देईलच, का तर एकतर पक्षाचा पूर्वीपासून निष्ठावान कार्यकर्ता आहे, परिवारात वाढलेलो आहे, अगदी संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद संघाचा द्वितीय वर्ष शिक्षित आहे। तसंच बजरंग दलाचा 95-96 मध्ये मी जिल्हा समन्वयक म्हणून काम केले, विश्व हिंदू परिषदेचं काम करतोय, संघामध्ये मी सक्रिय आहे। आणि हे करत असतानाच एक भारतीय जनता पार्टीचं प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून सध्या जिल्ह्यात कार्यरत आहे। आणि विशेषतः तुळजापूर विधानसभेमध्ये जे इच्छुक आज जे आमदार आहेत आणि जे इच्छुक आहेत
दोन्ही सगळ्याच पक्षाकडून. त्यांच्यापेक्षा निश्चित माझं एक भरीव काम या मतदारसंघामध्ये आहे. या मतदारसंघामध्ये धाराशिव तालुक्यामध्ये एक माझा कारखाना आहे आणि तुळजापूर तालुक्यामध्ये एक कारखाना आहे. तसंच या कारखान्याच्या माध्यमातून मी हजारो शेतकऱ्यांचा ऊस आणलेला आहे. त्यांना एक रकमी 2800 रुपये भाव शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यांना लवकरात लवकर पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत. तसंच या तुळजापूर आणि धाराशिव या दोन्ही तालुक्यामधलं दूध मी रूपामाता मिल्क म्हणून माझा दूध संघ चालवतो. हा दूध संघाच्या माध्यमातूनही अनेकांना मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या गोरगरीब मजुरांच्या हाताला मी काम दिलेलं आहे आणि सुशिक्षित या जिल्ह्यातले सुशिक्षित बेकार तरुणांच्या हाताला मी काम उपलब्ध करून दिले. माझं रूपामाता मल्टीस्टेट आणि रूपामाता अर्बन अशा 2 संस्था त्या कार्यरत आहेत आणि या विधानसभा क्षेत्रामध्ये शाखा आहेत सध्या? एकूण 28 शाखा आहेत. त्यापैकी 10 शाखा ह्या विधानसभा तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. बर. आणि या 10 शाखेच्या माध्यमातून अनेकांना मी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तुळजापूर तालुक्यात जी कारखाना आहे तुमचा आता होय सध्या, होय. किती सभासदाची नोंद आहे तुमच्याकडे सध्या? नाही, आम्ही त्या सभासद करून घेतलं नाही, पण किमान 7 ते 8 हजार शेतकऱ्यांचा ऊस धाराशिव तालुक्यामध्ये आणलाय आणि 2 ते 3 हजार शेतकऱ्यांचा ऊस हा तुळजापूर तालुक्यातला घेतलेला आहे. आता राणा जगदीशसिंह पाटील हे आताचे सध्याचे आमदार आहेत, चालू आमदार. आणि राणा पाटलाच्या विरोधात कोणाची बोलायची ताकद नाही वास्तवात. म्हणजे तुमच्या भाजपात असो किंवा ते राष्ट्रवादीमध्ये होते त्यावेळेस सुद्धा असो, राणा पाटील म्हणजे एक मुखिया की त्यांच्या पुढे कुणी बोलायची ताकदच नाही. पण तुम्ही ताकद निर्माण केली. तुम्ही म्हटलात जर मला पार्टीनं एक सच्चा कार्यकर्ता म्हणून जर मला तिकीट नाही दिलं तर मी पर्याय निवडणार आहे. हो, मी क्लिअर म्हणलात. मी त्या भूमिकेत आहे की पार्टी मला निश्चितपणानं तिकीट देईल याची मला खात्री आहे आणि माझ्यावर पार्टीनं अन्यायच केला तर मी निश्चितपणानं या निवडणुकीत तुळजापूर विधानसभा लढवणार आहे. माझ्यापुढे सर्व पर्याय माझ्यापुढे खुले असतील. तुम्हाला कोणत्या पक्षामध्ये जावं अशी भावना आहे का स्वतंत्र? मी आज काहीच ठरवलेलं नाही. स्वतंत्र अपक्ष म्हणून निवडण्याची ताकद आहे का? नाही, आज मी काहीच ठरवलेलं नाही. पण पर्याय आज मी फक्त मला भारतीय जनता पार्टी तिकीट देईल हे गृहीत धरून मी सक्रियपणे या मतदारसंघातले 100 पेक्षा अधिक गावामध्ये मी प्रचार सभा घेतलेल्या आहेत. मी संपर्क करतोय. तसंच या जिल्ह्यामध्ये विशेषतः या विधानसभा क्षेत्रामध्ये या आपल्या जिल्ह्यामध्येच एकतर प्रस्थापित काही मंडळींनी पूर्ण जिल्ह्यातला सहकार, जे सहकारी साखर कारखाने असतील, सहकारी दूध संघ असेल, सहकारी सूतगिरण्या असतील किंवा सहकारी बँका असतील, सहकारी कारखाने असतील, ते सहकारी कारखाने असतील, ते सगळं बंद पाडायचं महापाप काही प्रस्थापित मंडळींनी केलेलं आहे. की मला जर भविष्यात या मतदारसंघाचं नेतृत्व करायची संधी मिळाली तर ह्या सगळा बंद पडलेला सहकार आणि बंद पडलेल्या सहकाराच्या माध्यमातून बंद पडलेले सर्व उद्योग हे निश्चितपणाने पुनरुज्जीवित करण्याचा मी ग्वाही देतो. आणि नुसते पुनरुज्जीवितच करणार नाही तर याची मोठ्या प्रमाणात क्षमता वाढवून या जिल्ह्यातला एकही शेतकरी, या जिल्ह्यातला एकही शेतमजूर किंवा या जिल्ह्यातला एकही शिकलेला सुशिक्षित तरुण हा पुण्या मुंबईला पोट भरायला जाणार नाही याची दक्षता मी घेईन आणि त्यांना या जिल्ह्यात स्वाभिमानानं ते कशी जीवन जगतील यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहील. आता राणा जगदीशसिंह पाटलांनी त्यांची पत्नी एका रात्रीतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये पाठवली गेले आणि तरी सुद्धा स्थायिक आमदार म्हणून जर त्यांनाच तिकीट दिलं तर तुमची भूमिका काय राहील? अन्य पर्याय शोधणार आहे. अन्य पर्याय शोधणार. तर आता तुम्ही धाराशिव जिल्ह्यात पूर्ण चांगल्या पद्धतीचा उद्योग चालू आहे. किती कारखाने साहेब? गुळाचे कारखाने माझे तसं 3 कारखाने कार्यरत आहेत. एका कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे, एक दूध संघ आहे आणि मी चालवलेल्या सगळ्या सहकारी संस्था ह्या नफ्यात आहेत आणि या प्रस्थापित पुढाऱ्यांनी चालवलेल्या सगळ्या संस्था खाऊन टाकलेल्या आहेत, घाट्यात गेल्या. बरं, आता त्यांचा उद्देश साफ नसल्यामुळं ते सगळ्या संस्था गिळंकृत केलेल्या आहेत. का मला खात्री आहे की एक ज्याचा उद्देश साफ आहे त्याला सर्व क्षेत्रात यश मिळतं या याच्यावर माझा विश्वास आहे.
त्यामुळे मला भविष्यात पक्षाकडून तिकीट मिळेलच आणि मी निश्चितपणानं या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीन ह्याची मला निश्चितपणानं विश्वास आहे. तुमच्या बँकेच्या माध्यमातून काही बचत गट तुम्ही चालू केले आणि चांगल्या पद्धतीचा महिलांचा मॉब तयार केला आहे. 2 ते 4 हजार महिलांना आपण बचत गटाच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग, ते पिठाची गिरणी असेल, मळणी, छोटं मोठं शेवा, विदाऊट जामीनचे देता का तुम्ही? विदाऊट जामीनचे देता का? नाही, अल्पशा जामीनवर आम्ही ते कमी कागदपत्रावर असे लोन आम्ही उपलब्ध. किती हजारापर्यंत लोन देता तुम्ही? साधारण 1 लाखापर्यंत लोन देतो विदाऊट जामीनचं, म्हणजे साध्या नॉर्मल जामीन. आणि तरुण पोरावाचं काय केलं का तुम्ही या विषयावर? नाही, तरुणांना आम्ही जे मुख्यमंत्री लाडका भाऊ, मुख्यमंत्री स्वयंरोजगार या स्कीम मध्ये अनेकांना म्हणजे आता नोकरीला घेतलेलं आहे आणि त्यांना 6 महिन्यापर्यंत मुख्यमंत्रीच्या या स्वयंरोजगार मधून त्यांना स्टायपंड मिळणार आहे. त्यापुढे त्यांचं काम समाधानकारक वाटलं की आम्ही आमच्या उद्योग व्यवसायात त्याला परमनंट करणार आहे. तरुणांना व्यापार करण्यासाठी जी उद्योगाला लागणारा पैसा आहे बँकेकडून, ते कशा स्वरूपात देतात? किती लाखापर्यंत विदाऊट जामीनचे देतात? नाही, तसं 1 लाखापर्यंत ही अनसिक्युअर्ड लोन म्हणून देतो. पण अनेक तरुणांना छोटे मोठे उद्योग असेल, ते चर्मकार असेल किंवा एखादी पानपट्टी असेल, छोटा एक 50,000 1 लाखापर्यंतचा उद्योग, छोटा व्यवसाय असेल, अशा छोट्या मोठ्या उद्योगासाठी, छोट्या मोठ्या व्यवसायासाठी हजारो तरुणांना आज रुपामाताच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिलं. तर हे आहेत सन्माननीय व्यंकटराव गुणसाहेब, पाडूळचे आहेत राहणारे, एका शेतकऱ्याचा कुटुंबातला कार्यकर्ता. फक्त मनाला वाटलं की माझ्या ग्रामीण भागातला कार्यकर्ता मुंबई पुणे इकडे पोट भरायला जाऊनी ती पोरगा इथं स्टँड व्हावा आणि आपल्या आईवडिलांची आधाराची काठी बनावा, ही भावना घेऊन 2004ला 1,60,000 रुपयामध्ये रुपा माता बँक नागरी पतसंस्था, मी त्याचा पहिला सदस्य आहे आणि आज ती कॉपरेटिव्ह बँकेमध्ये रूपांतर होऊन 28 शाखा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये त्यांनी स्थापन केल्या आणि हजारो तरुण, मला वाटतं साहेब या बँकेचं जी ठेवी आहे, ठेव्यानी रक्कम कुठपर्यंत गेली? 450 कोटी रुपये ठेवी आहेत सर. म्हणजे आता बँकेच्या 450 कोटी आणि किती कर्ज वितरण झालंय सांगा? 250 कोटी रुपये कर्ज वितरण. तर बघा, हे 250 कोटी वितरण, 450 कोटी रुपये ठेवी आणि हा विश्वास जी जनतेने दिला आहे, नॅशनल बँकेवर लोकांचा विश्वास आहे ना, कित्येक तर बँकेत संपुष्टात आल्या. उस्मानाबाद धाराशिव मधल्या अशा मल्टी स्टेट माझ्या अंदाजाप्रमाणे 10 ते 15 बँक बंद झाल्या, चेअरमनवर केसेस झाल्या, चेअरमन अरेस्ट झाले, जेलमध्ये सडले, बँक खाता नसताना भूत झाल्या. अशा बँके धाराशिव जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा पाहिल्या. पण रुपा माता बँकेचं जे रोपटं लागले अजून बी पुढे जाणार आहे. याचा हेतू साफ, त्याला यश आपोआप, ही यमकच त्यांनी एक यमकच जुळवलं त्यांनी कायमस्वरूपी आणि वर्षाला एक चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम घेऊन सभासदांना आपला विश्वास कायमस्वरूपी ठेवणे, त्या सभासदाची रक्कम जी वर्षाला वाटप असते सभासद, ते सुद्धा वेळेत करणे आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे हजारो लोक जमवण्याचं काम प्रत्येक वर्षी करतात. तर हे तुळजापूर तालुक्यातून आमदार होऊ इच्छितात, जनता पाठीमागं आहे, फक्त पार्टीनं तिकीट देणं गरजेचं आहे. 100% तिकीट निवडून येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जर पार्टीनं इमानदार माणसाला तिकीट नाकारलं तर निश्चितच मी पर्यायी मार्ग निवडणार अशी भूमिका व्यंकटराव गुणसाहेबाची आहे. तर बघूया, नॅशनल भारतीय जनता पार्टी ना, भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ तिकीट देतील का, या कार्यकर्त्याला सक्षम बनवतील का आणि सर्वसामान्याची सेवा करण्यासाठी संधी देतील का, याकडेच लक्ष आहे. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि असे समाजहिताचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर.